नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या प्राईम टाइम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. कोकण रेल्वे मार्गावर युवकाची आत्महत्या. खेर्डी रेल्वे ट्रॅकवर युवकानं केली आत्महत्या. भर समुद्रात पर्यटन व्यावसायिकाचं उपोषण. बांधकाम हटवल्याच्या निषेधार्थ केलं उपोषण. दहशत माजवणारा बिबट्या अखेर जेरबंद. फोंडा घाट परिसरात पसरली होती बिबट्याची दहशत. आणि नो व्हेइकल डेला उत्स्फूर्त प्रतिसाद. प्रदूषण रोखण्यासाठी सती विद्यालयाचा स्तुत्य उपक्रम. पाहुयात सविस्तर वृत्त. कोकण रेल्वे मार्गावर चिपळूण खेर्डी रेल्वे ट्रॅकवर युवकानं आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये मृत युवकाच्या शरीराचा अक्षरशः चेंदामेंदा झालाय. अक्षय मोहिते असं मृत युवकाचं नाव असून तो पिंपळी येथील रहिवासी असल्याचं सांगण्यात येत आहे. या घटनेची माहिती मिळताच चिपळूण पोलीस घटनास्थळी दाखल झालेत, मात्र अद्याप आत्महत्येचं कारण अस्पष्ट आहे. रायगड जिल्ह्यातील अभ्यासू तथा आंबेडकरी बहुजन चळवळीतील नेतृत्व रिपाईचे रायगड जिल्हा संपर्क प्रमुख, रायगड प्रेस क्लबचे माजी उपाध्यक्ष, नेरळ ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य धर्मानंद गायकवाड यांचे कार अपघातात दुर्दैवी निधन झाले. पत्रकार धर्मानंद गायकवाड यांच्या निधनानं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कार्यकर्ते, पत्रकार, कुटुंबीय शोकसागरात बुडालेत. कर्जत किरवली ब्रिजवरून मध्यरात्री इनोव्हा थेट मालगाडीवर कोसळली आणि क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं. या अपघातात गायकवाड यांचे कारमधील अन्य दोघे मावस भाऊ मंगेश जाधव आणि नितीन जाधव मृत्युमुखी पडलेत, तर पत्रकार जयवंत हाबळे आणि संतोष जाधव गंभीर जखमी होऊन अत्यावस्थ झाल्यानं त्यांना उपचारासाठी तातडीने MGM कळंबोळी येथे हलवण्यात आले. गायकवाड यांच्या अंत्ययात्रेस केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी उपस्थित राहून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. धर्मानंद गायकवाड हा अत्यंत ऍक्टिव्ह असणारा कार्यकर्ता होता. अत्यंत डॅशिंग असणारा कार्यकर्ता होता. नेरळच्या ग्रामपंचायतमध्ये मेंबर होता. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा जिल्ह्याचा संपर्क प्रमुख म्हणून तो होता. गेल्या अनेक वर्षांपासून तो माझ्या पाठीशी उभा राहिला. अनेक वेळेला त्याच्या माझ्या भेटी झाल्या आणि अत्यंत बॉडीनं रिपाड असणारा, अत्यंत ऍक्टिव्ह असणारा अशा पद्धतीचा जो कार्यकर्ता आहे. अचानक या अपघातामध्ये त्याचं निधन झालेलं आहे. त्याचे दोन जे मावस भाऊ होते त्यांचे निधन झालेलं आहे आणि हा रिपब्लिकन पक्षाला फार मोठा धक्का आहे. रिपब्लिकन पक्षाचं फार मोठं नुकसान झालेलं आहे आणि त्याला मी या ठिकाणी माझ्या वतीनं, माझ्या पक्षाच्या वतीनं आणि राज्यमंत्री म्हणून त्याला आदरांजली अर्पण करतो. पण त्याच्यासारखा अत्यंत ऍक्टिव्ह कार्यकर्ता मिळणं अत्यंत अशक्य आहे आणि त्याच्या जाण्यामुळं रायगड जिल्ह्यामध्ये RPIचं फार मोठं नुकसान झालेलं आहे. तर आपण आपली मागणी आहे की पोलिसांनी या संबंधामध्ये चौकशी करावी. अपघात जो झालेला आहे तो गाडी एकदम खाली पडलेली आहे आणि त्या संबंधामध्ये मला वाटतं की पोलिसांनी चौकशी करावी अशी आमची मागणी आहे. त्याच्यामध्ये काय घातपात आहे का किंवा आणि काय त्याच्या पाठीमागे काय कोणाचा हात आहे का याची चौकशी होणं अत्यंत आवश्यक आहे. सिंधुदुर्गमधील मालवण बंदरात भर समुद्रात पर्यटन व्यवसायासाठी उभारलेले अनधिकृत बांधकाम हटवल्याने पर्यटन व्यावसायिकाचे भर समुद्रात उपोषण आहे. मालवण बंदरासमोरील समुद्रात हे उपोषण छेडण्यात आले आहे. मालवण बंदरा शेजारी असलेली इतर अनधिकृत बांधकामं तशीच ठेवून एकच अनधिकृत बांधकाम सूड भावनेनं पाडण्याच्या निषेधार्थ पर्यटन व्यावसायिकाचे भर समुद्रात उपोषण सुरू असून योग्य तो न्याय मिळाला नाही तर आत्मदहनाचा इशारा देण्यात आलाय. तसेच अनधिकृत बांधकाम ठेवण्यासाठी बंदर विभागाच्या अधिकाऱ्यांनी लाच मागितल्याचं या पर्यटक व्यवसायांनी सांगितलंय. कारण याचं एकच आहे की शासन जर कारवाई जर करत असेल तर सर्वांवरती करावी. माझ्या एकट्यावरती कारवाई केली गेली. हायकोर्टाचा डिमॉलिशची ऑर्डर नसताना सूड भावनेने माझ्यावरती कारवाई केली. बरं, कारवाई केल्यानंतर मी त्यांना एक पत्र लिहून दिलं की मला 99 वर्षाच्या करारावरती भाडे तत्वावरती मला माझ्या व्यवसायासाठी पर्यटन जिल्हा झालेला आहे ते ऑफिस टाकण्याची जागा द्या. मला यांच्याकडून कुठल्याही प्रकारचं अजूनपर्यंत उत्तर नाही. उडवाउडवीची उत्तरं देतात प्रत्येक वेळ. मग ही जी समोर तुम्ही बघताय टोटल 68 बांधकामं आहेत त्या टोकापासून इथपर्यंत, ही कधी तुटली जाणार? तर माझ्यावर गेला. मी ह्याच्यापूर्वी कोणालावरती सुद्धा बोट दाखवलं नाही आहे, पण माझ्याला अन्याय झाला आहे. सूडभावनेने अन्याय झालेला आहे.
केवळ पैसे दिले नाही म्हणून अधिकाऱ्यांनी माझ्याजवळ अनंत गोसाईंनी माझ्याकडे 1.5 लाखाची मागणी केली होती. 1.5 लाख द्या, आम्ही तुमचं बांधकाम उठवत नाही म्हणून. मी नाही म्हटलं, कशासाठी देऊ पैसे, माझ्यामधलं न्यायालयीन लढा चालू आहे. तर ते दिले नाही म्हणून हे सूडभावनेने माझ्यावरती अन्याय झालेला आहे. आणि जोपर्यंत मला तिथेच भाडेतत्वावर असू दे किंवा कुठल्या स्वरूपाची जागा मला मिळत नाही, तोपर्यंत हा माझा लढा मी चालू ठेवतो. आणि आत्मदानाचा इशारा मी दिलेला आहे. केव्हा पण इथून उठून जाऊन पण तिथे मी आत्मदान करू शकतो. त्यांच्या कंपाऊंडमध्ये पेट्रोल अंगावर ओतून आत्मदान करणार मी, माझा मुलगा आणि बायको माझी. मी थांबणार नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सागरी हद्दीत अनधिकृतरित्या मासेमारी करणाऱ्या पर्ससीन नौकांवर कारवाई करण्याबरोबरच अन्य मागण्यांसंदर्भात जिल्ह्यातील महिला मच्छीमार आक्रमक होत मालवणमधील सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय कार्यालयावर धडक देत ठिय्या आंदोलन छेडलं. 3 तासांहून अधिक काळ सुरू असलेल्या आंदोलनाच्या ठिकाणी मत्स्य व्यवसायाच्या सहाय्यक आयुक्त S.S. अलगिरी यांनी सर्जेकोट येथील संबंधित सागर सुरक्षा दलाच्या सदस्यांवर निलंबनाची कारवाई करण्यासाठी वरिष्ठांकडे प्रस्ताव पाठवण्यात येईल. यांसह अन्य मागण्यांवर आवश्यक कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले. त्यानंतर या महिलांनी आंदोलन स्थगित केले. खुश खबर, खुश खबर, खुश खबर. मैं रमेश मनोहर सागवेकर ज्वेलर्स सोने चांदी आणि मोत्याचे कलात्मक तसेच आकर्षक हॉलमार्क HUID अत्याधुनिक पद्धतीचे दागिने मिळण्याचे खेडमधील एकमेव ठिकाण. मैं रमेश मनोहर सागवेकर ज्वेलर्स घेऊन येत आहेत ग्राहकांसाठी दसरा आणि दीपावली निमित्त आकर्षक भेट योजना. 15 ऑक्टोबर 2023 ते 10 डिसेंबर 2023 या कालावधीत ग्राहकांना मिळणार 20,000 रुपयांच्या सोने आणि चांदीच्या रोख खरेदीवर आकर्षक भेट कुपन. प्रथम विजेत्यास 2 व्हीलर तर इतर विजेत्यांसाठी टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, AC सह 55 आकर्षक भेट वस्तूंची लयलूट खास दसरा आणि दीपावली निमित्त. आमचा पत्ता सोनाराळी तालुका खेड तसेच पोलादपूर बाजारपेठ मारुती मंदिर शेजारी तालुका पोलादपूर. तर अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा. संपर्क क्रमांक 92 70 28 43 23 आणि 77 41 08 93 15. 31 डिसेंबर ही अपात्रतेची डेडलाईन असल्यामुळे शिंदे सरकारने आपले राजकीय मरण पुढे ढकलण्यासाठी जरांगे पाटलांवर दबाव टाकून मराठा आरक्षणासाठी 2 जानेवारीची मुदत वाढवून घेतली आहे. राज्य सरकारने मराठा समाजाची फसवणूक केली आहे असा आरोप खासदार विनायक राऊत यांनी केला आहे. तर नितेश राणे हे मराठा समाजाचे मारेकरी आहेत अशी टीका खासदार विनायक राऊत यांनी केली आहे. महाराष्ट्राचं सरकारने जरांगे पाटील यांची त्याद्वारे मराठा समाजाची फसवणूक केलेली आहे असं आम्हाला सर्वांनाच वाटतं. केवळ न्यायाधीशांना निवृत्त न्यायाधीशांना पाठवायचं, इतर ज्यांचा संबंध नाही मराठा समाजाशी अशा मंत्र्यांना पाठवायचं आणि त्यांना वेगवेगळ्या प्रश्नांचा भडीमार करायचा, त्यांना एक जबरदस्त प्रेशर टॅक्टिक्स करायची आणि त्याच्यातूनच जरांगे पाटील यांनी 2 जानेवारीपर्यंतची मुदत दिली. त्यामुळे मराठा समाजामध्ये सुद्धा खूप मोठं नाराजी आणि नैराश्य आहे. एवढी मोठी मुदत देण्याची आवश्यकता नव्हती. अनेक जणांच्या मनामध्ये शंका येत आहेत की 31 डिसेंबर ही अपात्रतेची डेडलाईन असल्यामुळे शिंदे सरकारने आपलं राजकीय जे निवृत्तीचं मरण आहे ते पुढे ढकलण्यासाठी जरांगे पाटलांकडे दबाव टाकून 2 जानेवारीपर्यंतची मुदत घेतली, जेणेकरून आपली त्याच्यातून सुटका होईल. आणि दुर्दैवाने जरांगे पाटील यांनी सुद्धा 2 जानेवारीची मुदत देऊन खूप मोठं थोडीशी म्हणजे मराठा समाजाला न्याय मागणी जी मिळणार होती त्याच्यातून थोडी सुटका करून देण्याची संधी त्यांना दिली असं बरंच मराठा समाजाच्या लोकांमध्ये संशय आहे. नितेश राणे हे मराठा समाजाचे मारेकरी आहेत. त्या दिवशी जरांगे पाटील यांच्यावर ज्या पद्धतीने ते आरोप करत होते, त्यांच्यावर तुटून पडत होते, त्यांना धमकी देत होते, त्यामुळे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढणाऱ्या मनोज जरांगे पाटलांच्या विरोधात नितेश राणे आहेत आणि संपूर्ण मराठा समाजाने सुद्धा त्याची दखल घेतलीच पाहिजे. दुतोंडी असलेला माणूस म्हणजे नितेश राणे. त्यामुळे एकीकडे मराठा समाजाचं तारणहार समजायचं आणि दुसरीकडे जरांगे पाटील यांना धमकी द्यायची, ही जी काही कपट नीती आहे त्याचा धडा
मराठा समाज नितेश राणेला शिकवेल. सिंधुदुर्ग जिल्ह्यात फोंडाघाट परिसरात दहशत माजवणारा बिबट्या अखेर जेरबंद झालाय. मागील 2 महिन्यांपासून फोंडाघाट तसेच आजूबाजूच्या पंचक्रोशीत या बिबट्याने वाडी वस्तीत दिवसा तसेच रात्रीचा अक्षरशः धुमाकूळ घातला होता. तब्बल 2 महिन्यानंतर त्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आलंय. त्यामुळे गावातील लोकांनी सुटकेचा निश्वास टाकलाय. सिडको प्रशासनानं यंदाच्या दिवाळीसाठी सिडको कर्मचाऱ्यांना 50,000 रुपयांचा बोनस जाहीर केलाय. सिडकोने सगळ्या महामंडळांपेक्षा सर्वाधिक बोनस दिल्याने कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळालं. फटाके फोडून आणि मिठाई वाटून आनंद व्यक्त करण्यात आलाय. या दिवाळीसाठी सिडको प्रशासनानं सिडको कर्मचाऱ्यांना 50,000 रुपयांचा बोनस जाहीर केला आहे. सिडकोच्या या निर्णयाचे सिडको कर्मचारी संघटनेने स्वागत केले आहे. सिडको प्रशासनाच्या या निर्णयामुळे सर्व सिडको कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी शुभ ठरली आहे. सिडकोचे MD अनिल डिग्गीकर यांनी युनियनच्या शिष्टमंडळाला आश्वासन दिले. घोषित बोनसची रक्कम दिवाळीपूर्वी सर्व कर्मचाऱ्यांना वितरित केली जाईल. हा बोनस जाहीर करण्यासाठी सिडको एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष विनोद पाटील यांनी आज सिडको येथे गेट मीटिंग घेऊन सर्व सिडको कर्मचाऱ्यांना बोनसची माहिती दिली. यावेळी सर्व कर्मचाऱ्यांनी फटाके फोडून आणि मिठाई वाटून आनंद व्यक्त केला आहे. सिडको महाराष्ट्रामध्ये एक नामांकित महामंडळ आहे. ह्या महामंडळामध्ये एक काम करत असताना आम्हाला स्वतःला अभिमान वाटतोय. मी एका कर्मचारी संघटनेचा अध्यक्ष या नात्याने आम्ही ज्यावेळी बोनसची चर्चा व्यवस्थापनासोबत केली, आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जो बोनस आम्हाला दिला गेला ती कुठल्याही महामंडळामध्ये एवढ्या अमाऊंटचा बोनस दिलेला नाही. एक 50,000पर्यंत बोनस हा सगळ्यांना दिलेला आहे. आणि मी हा बोनस व्यवस्थापने जो दिला आहे त्यांचे मॅनेजिंग डायरेक्टर अनिल डिग्गीकर साहेब असतील आणि जॉईंट मॅनेजिंग डायरेक्टर राजेश पाटील साहेब असतील, कैलास शिंदे, शंतनी गोयल आणि कार्मिक अधिकारी आमचे फयाज खान साहेब यांचे मी आभार मानतो. ह्याचा लाभ MD जॉईंट MD सोडले तर सर्व HOD अगदी आमच्या स्वीपर कर्मचाऱ्यापासून ते टॉपमोस्ट ऑफिसरपर्यंत सगळ्यांना लाभ मिळतो. HP बुटालाइन सर्व्हिसेस घेऊन आले सणांनिमित्त ग्राहकांसाठी खास ऑफर. ऑनलाईन रेट आपल्यासाठी थेट. फ्रीज, TV, AC, वॉशिंग मशीन व फर्निचरवरती मिळवा भरघोस सूट व जादा वॉरंटी ऑफर फक्त मर्यादित कालावधीपर्यंत. तसेच ग्राहकांसाठी बजाज फायनान्स कमीत कमी डाऊन पेमेंटमध्ये आमच्याकडे उपलब्ध. आता सणांचा आनंद द्विगुणित करा आणि आजच भेट द्या आपल्या HP बुटालाइन सर्व्हिसेसच्या जवळच्या दालनात. आमचा पत्ता साहिल पॅराडाईज, अमूल आईस्क्रीमच्या बाजूला, गिमवणे दापोली, फाटक कॅपिटल, राधाकृष्ण मंदिर समोर, फॅमिली मॉल दापोली आणि हॉटेल सवेरा शेजारी, कोष्टीआळी खेड. चिपळूण शहरात वाढत असलेली वाहनांची संख्या आणि त्यामुळे पर्यावरणात वाढणारे प्रदूषण थांबवण्यासाठी तसेच आरोग्याचा प्रश्न लक्षात घेता गांधी तीर्थ स्वच्छ शाळा राज्यस्तरीय प्रतियोगिता स्पर्धेत सहभागी न्यू इंग्लिश स्कूल आणि ज्युनियर कॉलेज खेरडी चिंचघरी सती विद्यालयामार्फत नो व्हेइकल डे हा पर्यावरण बचावचा पवित्र संदेश देण्यात आला. या उपक्रमाअंतर्गत या दिवशी विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी कोणीही वाहनाचा वापर न करता सायकल, सार्वजनिक वाहन आणि पायी चालत विद्यालयात उपस्थित राहिले. या उपक्रमाला पहिल्या दिवशी शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. विद्यालयातील 85 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी या उपक्रमात सहभागी झाले. पेट्रोलची बचत करणे, प्रदूषण रोखणे हा या उपक्रमामागील उद्देश आहे. जास्तीत जास्त लोकांनी जिथं गरज आहे तिथंच गाड्यांचा वापर करावा आणि जिथं गरज नाही तिथं चालत जावं. जास्तीत जास्त सायकलचा वापर करावा हा त्याच्यामागचा उद्देश आहे. व्हेइकल डे हा उपक्रम विद्यालयामध्ये मोठ्या उत्साहामध्ये राबवण्यात येत आहे. या नो व्हेइकल डे उपक्रमामध्ये विद्यालयाचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी सहभागी झालेले आहेत. आजच्या दिवशी कोणत्याही शिक्षकांनी अथवा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी येताना व्हेइकल आणलेले नाही. येताना ते चालत आलेले आहेत. सार्वजनिक वाहनांचा वापर केलेला आहे आणि अशा तऱ्हेनं होणारं जे प्रदूषण आहे ते प्रदूषण या ठिकाणी आज विद्यालयाच्या वतीनं सर्व शिक्षकांच्या मार्फत कमी करण्याचा प्रयत्न आम्ही या उपक्रमाअंतर्गत केलेला आहे. प्रदूषण इतकं वाढलेलं आहे की मुंबई, पुण्यासारख्या दिल्लीसारख्या शहरात त्या प्रदूषणाची
हवेची पातळी खेळाडूंमध्ये काही ठिकाणी शाळासुद्धा बंद ठेवायला लागली. ती हवेची पातळी सारखी हवी ती आपल्यासाठी थोडंसं सहकार्य म्हणून एक दिवस आपण कोणतंही वाहन न वापरता पायी किंवा सायकलने जी जुन्या रूढी आहेत त्याप्रमाणे आपण पर्यावरणाला मदत करावी या दृष्टीने आजचा दिवस हा साजरा केला जातो. आदिवासी विकास विभाग अंतर्गत होणाऱ्या क्रीडा स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रेरणा मिळते. गतवर्षी राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये पेण प्रकल्पाने ठाणे विभागाचे नेतृत्व करत असताना विद्यार्थ्यांनी कबड्डी आणि मैदानी स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले होते. पेण प्रकल्पातील भालीवडी आश्रमशाळेची रोहिणी बुजाडा हिने खेलो इंडिया मैदानी स्पर्धेत सहभाग घेतला. ही पेण प्रकल्पातील सर्वात मोठी कौतुकाची बाब आहे, असं विधान पेण प्रकल्पातील प्रकल्प अधिकारी शशिकला अहिरराव यांनी केलंय. सोमवारी 6 नोव्हेंबर रोजी प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धांना शासकीय आश्रमशाळा सानेगाव येथे सुरुवात झाली. यावेळी त्या बोलत होत्या. यासह बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. भेटूयात नवीन बुलेटिनसह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा फक्त माझे कोकण.